आज माझा दिवस ना खूप छान गेला आहे असं मी का म्हणते माहिती आहे का तुम्हाला. मी पुढे दाखवतेच, त्या अगोदर माझं रुटीन शेअर करते. आज सकाळचा डब्बा वगैरे दिला करून आणि त्यानंतर माझं मी आवरून घेतलं. आणि परी बघा ना, आता वाजले 7:30 वाजले तरीसुद्धा अजून परी झोपलेलीच आहे. तर माझ्यासाठी तेवढंच बरं झालं, कारण की ती उठेपर्यंत माझं अर्धं काम होऊन जातं. मग फक्त तिची अंघोळ आणि माझे कपडे वगैरे राहतात. कधी कधी तर ती उठायच्या अगोदर माझे कपडे भांडे सगळं होऊन जातं. मग ती उठल्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेत असते. कधी कधी तिला वरती टाकून मी फरशी पुसते. परंतु मग तिला जर झोक्यात नसेल ना जायचं तर मी तिला खाली झोपवत असते, कारण मग सकाळी ना छान असं गार हवा असते ना, तर ती मग छान असं गार हवेमुळं झोपून जाते. आणि माझं याच्यामुळे दिवस छान गेला. तो म्हणजे माझी आज सकाळीच म्हणजे कधीच्या नावात सकाळीच पूजा झाली ना, त्याच्यामुळं माझा दिवस आज खूप छान गेला आहे. त्यामुळे मला एकदम प्रसन्न पण वाटते. आणि देवाची पूजा ना सकाळी केली ना खरंच छान वाटते एकदम. त्यानंतर म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी मी देवाचे सगळे भांडे वगैरे स्वच्छ केले होते. आणि मी आज ठरवलंच होते की मला आज सकाळी लवकर देवपूजा करायची आहे, म्हणून माझं सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आणि अन्नपूर्णा मातेचे तांदूळसुद्धा मला थोडेसे म्हणजे चेंज करायचे होते ना, तर ते पण करून घेतले. त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहिलं. आणि त्यानंतर आम्ही त्यांना काय खातो मला नक्की सांगा. हे कोणतं फळ आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि तर परीलासुद्धा मी आंघोळ घातली होती. आणि माझे कपडे झाल्याच्या नंतर आम्ही दोघी तर मायले की नाही तर खात बसलो होतो. तर हे म्हणजे अगोदर आमचं जेवण म्हणजे थोडंसं नाश्ता वगैरे झालं होतं आमच्या दोघींचासुद्धा. तिला उठवलं ना तर मी लगेच तिला आहे ना थोडंसं काहीतरी खायला देते. आणि मग लगेच मी तिला आंघोळीला घेऊन जात असते. तर ते असू द्या. तर ही बघा ना कशी मस्त असं खात बसलेली आहे. आणि हे कोणतं फळ आहे मला नक्की सांगा. आमचे कपडे वगैरे बघा बाहेर मस्त असे उन्हाळा टाकलेत वाळायला. आणि छान असं मी आवरलं आणि गेले मस्त असं बाहेर हवेमध्ये बसायला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.